कोणी सुद्धा उभं राहून म्हणू शकत नाही मी नीतिमान आहे. आणि पाप असल्या कारणानं, नीट ऐका, पाप असल्या कारणानं जे परमेश्वराचं कव्हरिंग आहे, प्रभूची सुरक्षा आहे, पापामुळं देव आमचा हात सोडतो. येशू म्हटलं नाही का, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, पाप असल्या कारणानं. आणि या पापाचा दंड कोणीतरी घ्यायला पाहिजे होतं. कोणीतरी मानवापैकी एकानं दंड स्वीकारायचा 100%, ते पण नीतीचं जीवन जगून. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यानं मध्यस्थपावरचं मरण पत्करलं. काय त्याच्या मृत्यूचं रहस्य, जे पापाचे शाप आमच्यावरती आहेत. कोणते शाप आहेत पापाचे? येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि देवाबरोबर शांती. पण म्हटलं त्याचा मृत्यू आम्हाला शांती. लक्षात घ्या, पापामुळे शांती गेली. शांती जाण्याचं कारण काय? बऱ्याच लोक म्हणते की नाही, माझी नोकरी गेली माझी शांती गेली. कोणी म्हणतं माझी बायको सोडून गेली माझी शांती गेली. कोणी म्हणतं माझी कोर्ट केस चालू आहे माझी शांती गेली. लेकरं सोडून गेले शांती गेली. शरीरातलं आरोग्य गेलं शांती गेली. शांती जाण्याचं कारण काय? शास्त्र सांगतं पाप. आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू, या मृत्यूच्या द्वारे पुन्हा एकदा देवाची शांती, तुमची आणि माझी देवाबरोबर शांती. काय, कशी शांती होणार आहे देवाची? जुन्या करात नियम दिला होता, जोपर्यंत पापाचं बलिदान देत नाही तोपर्यंत देवाचा क्रोध शमवला जात नाही. मग आम्ही पाहतो याजकाला कोकऱ्याचं रक्त घेऊन वर्षात एकदा दर्शन मंडपात आत परमपवित्र स्थानामध्ये जावं लागत होतं. दर्शन मंडपामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं परमपवित्र स्थानामध्ये, फक्त याजक. आणि ते कोकऱ्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानावरती त्यानं शिंपडलं. नीट आहे का, समजा देवाचा क्रोध शमला तर त्या ठिकाणामध्ये तो याजक वाचायचा आणि याजक बाहेर यायचा. त्या याजकाच्या सगळ्याला घुंगरू असायचे आणि बाहेर सगळे लोक जमलेले असायचे. त्या याजकाच्या घुंगराचा आवाज येत असताना इस्रायल लोक बाहेर जयघोष करायचे. का? कारण ते म्हणायचं देवाचा क्रोध शमला. पापाबद्दल त्यांनी आम्हाला क्षमा केली. आणि पापाबद्दल क्षमा केल्याबरोबर अनुवादाच्या पुस्तकात सांगितलं, नगरात तू आशीर्वादित, शेतीवाडीत तू आशीर्वादित, तुझ्या शेतामध्ये बरकत असेल, कोणता व्याधी विकार तुझ्याकडे येणार नाही, तुझा सगळा दंड पुसला जाणार आहे.